श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना आणि शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेमध्ये नारदांचे पूर्वचरित्र श्रवण करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो, नमस्कार. महर्षी व्यासांनी आपलं मनोगत देवर्षी नारदांजवळ व्यक्त केलं. देवर्षी नारदांनी बघितलं. श्री नारद उवाच भवतानुदितप्रायं यशो भगवतो मलं येनैवासो न तुष्येत मन्ये तद्दर्शनमखिलं. महर्षी, आपण भगवंताच्या निर्मळ यशाचं गुणगान केलं नाही. मला असं वाटतं की ज्यामुळे भगवंत संतुष्ट होत नाही, मग जे भगवंताला संतुष्ट करू शकत नाही ते शास्त्र किंवा ज्ञान अपूर्ण आहे. कारण जो मनुष्य भगवंताच्या लीलांव्यतिरिक्त दुसरं काही सांगण्याची इच्छा करतो, तो भेदबुद्धी मनुष्य त्या इच्छेने निर्माण केलेल्या अनेक नामरूपांच्या फेऱ्यात सापडतो. आणि जेव्हा तो त्या फेऱ्यात सापडतो ना, ज्याप्रमाणे झंझावातामध्ये डगमगणारी नाव अखंड हेलकावे खात राहती, स्थिर राहूच शकत नाही, त्याप्रमाणे माणसाची बुद्धी चंचल, आणि मग चंचल झालेली बुद्धी स्थिर राहू शकत नाही. जी बुद्धी स्थिर नाही तिला आनंद, शांती, समाधान कसं मिळेल? का? कारण तिच्यामध्ये रोज वेगवेगळ्या भावनांचे तरंग निर्माण होणार आणि वेगवेगळ्या भावना सुखदुःखाला कारणीभूत राहणार. आणि ज्याला असं वाटतं की आपली बुद्धी स्थिर राहिली पाहिजे, शांती मिळाली पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे, त्यांनी सुख आणि दुःख या दोन्ही भावनांचा त्याग केला पाहिजे. जेव्हा तो सुख आणि दुःख या दोन्ही भावनांचा त्याग करतो ना, त्यावेळेला त्याला शांती मिळते. का? कारण सुखसुद्धा शांती देऊ शकल असं नाही. का? कारण सुख कमी व्हायला लागलं की माणसाची चिंता वाढती, आणि दुःखसुद्धा माणसाला शांती देऊ शकत नाही. का? कारण दुःखामध्ये मन स्थिर राहूच शकत नाही. सुख आणि दुःख या दोन्ही भावनांचा त्याग करायचा असेल तर त्याच्यासाठी भगवंताचं यश, भगवंताचं गुण, भगवंताचं नामसंकीर्तन हाच एकमेव पर्याय आहे. कारण हा भगवंताच्या नामाचा, भगवंताच्या गुणगानाचा पर्याय माणसाच्या मनातल्या मायेने निर्माण झालेल्या सगळ्या तरंगांना दूर करतो, सगळ्या भावनांना दूर करतो. मग ती चांगली असो का वाईट, जेव्हा हे सगळं निघून जातं त्यावेळेला भगवंत एकमेव उरतो. आणि ज्यावेळेला भगवंत उरतो तिथे नक्कीच शांती आहे, नक्की समाधान आहे, नक्कीच सुख आहे. महर्षी, मनुष्याने केलेलं तप, वेदाध्ययन, यज्ञाचं अनुष्ठान, स्वाध्याय, ज्ञान आणि दान या सगळ्यांचा एकमेव उद्देश हाच आहे की पुण्यकीर्ती श्री भगवान गोपाल कृष्णांचं गुण आणि लीला यांचं वर्णन केलं जावं. हे जर केल्या गेलं नाही तर केलेले बाकीचे सगळे कर्म निष्प्राण होतात, निष्प्रभ होतात आणि निस्तेज होतात. सगळ्यांचा उद्देश भगवंताचं गुणकीर्ती वर्णन करणं हाच असला पाहिजे. हे मुने, मागील कल्पातील माझ्या पूर्वजन्मी मी एका वेदसंपन्न विद्वानांच्या दासीचा मुलगा होतो. एका पावसाळ्यामध्ये काही योगीजन तिथे चातुर्मास करण्याकरता आले. लहानपणीच मला त्यांची सेवा करण्याला सांगितलं गेलं. मी जरी लहान होतो ना, तरी पण कोणत्याही प्रकारच्या खोड्या मी कधी केल्या नाही. इंद्रिय माझ्या अधीन होते. खेळण्या बागडण्यापासून मी दूर होतो. त्याच्यामुळे मला त्यांनी जी आज्ञा केली ती सेवा करत राहणं एवढाच छंद होता. सेवा करत राहायची, बाकी काही बोलायचं नाही. या माझ्या स्वभावाला पाहून, हे माझं चांगलं वागणं पाहून, तसं तर मी दासीपुत्र होतो, पण तरीही
समदर्शी त्या महात्म्यांनी माझ्यावरती अनुग्रह केला, माझ्यावर कृपा केली. त्यांची परवानगी घेऊन त्यांच्या पात्रातलं उरलेलं अन्न मी दिवसातून 1 वेळा खात होतो. त्यांनी माझे सर्व पाप नाहीसे झाले. सगळे पाप नाहीसे झाले. भजन, कीर्तन, भगवंताचं पूजन, अर्चन, नामस्मरण याच्यामध्ये माझी वृत्ती रममान व्हायला लागली. माझं हृदय शुद्ध झालं आणि ते लोक जे भजन पूजन करीत होते त्याची मला अवीट गोडी निर्माण झाली. काळ पुढे पुढे सरकत होता. वर्षा आणि शरद या 2 ऋतूंमध्ये ते महात्मे दिवसातून 3 वेळा भगवंताच्या मंगलमय यशाचं नामसंकीर्तन करायचे, गुणगान गायचे. ते ऐकून माझ्या चित्तातले रजोगुण तमोगुण नाहीसे झाले. भक्ती प्रफुल्लित व्हायला लागली. भगवंताबद्दल प्रेम निर्माण व्हायला लागलं आणि मग कंठी प्रेम दाटे, नैनी नीरलोटे अशी अवस्था निर्माण व्हायला लागली. ही अवस्था जेव्हा निर्माण व्हायला लागली त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं ज्ञान माझ्या अंतःकरणामध्ये रुजायला लागलं. त्या ज्ञानाच्या माध्यमातून माझ्या जीवनामध्ये भगवंताबद्दल आस्था वाढायला लागली आणि हळूहळू माझं प्रत्येक कर्म भगवंताला मी समर्पण करायला लागलो. हे ब्रह्मन, एतत् संसूचितं ब्रह्मं स्थापत्रयचिकित्सितं यदीश्वरे भगवती कर्म ब्रह्मणि भावितं. हे ब्रह्मन, पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनाच सर्व कर्म समर्पित करणं हे संसारातील त्रिविध तापांवरचं एकमात्र औषध आहे, ज्यामुळे संसारातील सुख आणि दुःख सम होतात आणि सुख दुःख सम झाले की तो योगी या पदाला प्राप्त होतो आणि योग्यालाच चिरंतन शांती प्राप्त होते. म्हणून तर भगवंतानी पार्थाला सुद्धा भगवद्गीतेमध्ये आवर्जून सांगितलं की पार्था, यत् करोषि यदस्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम. पार्था, जे काही करशील ते मला अर्पण कर. प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण केलं की ती जी एक भक्ती भगवंताबद्दल एक असा भाव निर्माण करते की तुका म्हणे आता नाही मी तू पण, तुका म्हणे आता नाही मी तू पण, स्तवावे ते कवण कवना लागे, स्तवावे ते कवण कवना लागे, तुका म्हणे आता नाही मी तू पण. तो आणि आपण वेगळं नाहीच. जे काही केलं ते त्याचंच आहे आणि आपण आणि तो एकच आहोत. ही भक्ती जेव्हा दृढ होते ना त्यावेळेला भगवंताची एक अतीव कृपा प्राप्त होते आणि ती कृपा प्राप्त झाली म्हणून तर यद्रत्र क्रियते कर्म भगवत परितोषणम ज्ञानम यत्तदधीनं हि भक्तियोग समन्वितम. जे शास्त्रविहित कर्म भगवंताच्या प्रसन्नतेसाठी झालं त्यापासूनच तर पराभक्तियुक्त ज्ञानाची प्राप्ती होती. अशा प्रकारे भक्तियुक्त ज्ञानाची प्राप्ती मला झाल्यानंतर इमं स्वनिगतं ब्रह्म न्यवेत्य मधुनिष्ठितम् अदान्मे ज्ञानमैश्वर्यं स्वस्मिन् भावंच केशमं. भगवंताच्या कृपेनी मला आत्मज्ञान आणि ऐश्वर्य भक्ती प्रदान केल्या गेली. भगवंतानी हे सगळं मला प्रदान केलं. व्यासांना ऐकून हे आनंद वाटला. व्यासांनी पाहिलं मग आपला चातुर्मास संपल्यानंतर ते सगळे संन्याशी लोक तर निघून गेले असतील, मग कालांतराने सुद्धा तुमची ही भगवंताबद्दलची प्रेम भावना कशा प्रकारे एकनिष्ठ राहिली. त्यावेळेला देवर्षी नारद म्हणाले, काय सांगू, मी आईचा एकुलता एक पुत्र होतो. माझी आई तर एक स्त्री, त्यात अज्ञानी आणि शिवाय दासी होती. मलासुद्धा तिच्याशिवाय दुसरा कोणीही आधार नव्हता. त्यामुळे तिने मला आपल्या स्नेहपाशात बांधून ठेवलेलं होतं. आईच्या स्नेहपाशात काळ पुढे पुढे चालला होता. मी 5 वर्षांचाच होतो. त्यामुळे मला दिशा, देश, काळ याविषयी फारसं काही ज्ञान नव्हतं. एक दिवस रात्रीच्या वेळेला आई माझी गाईची धार काढण्यासाठी म्हणून गोठ्यात गेली. चालता चालता तिचा पाय सापावर पडला.
जसा पाय सापावर पडला त्या विषारी सापाने दंश केला. एका क्षणात आई किंचाळली, खाली पडली. सगळेजण धावून जाऊस तर आई गतप्राण झाली. संपलं. माझ्या आयुष्यामध्ये एक आधार होता, तोही गेला. आता आई म्हणो मी कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी. सगळं संपलं, कुठेच नाही, कोणीही राहिलं नाही. आई कोणा म्हणू मी, आई घरी न दारी, ही न्यूनता सुखाची, चित्ता सदा विदारी. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. कोणीही कुणाचं नाही, आईशिवाय कोण प्रेम लावणार. हे जेव्हा दुःखमय वातावरण निर्माण झालं ना, ते सगळं वातावरण पाहून अंतरात्मा व्याकुळ मात्र होई. वात्सल्य माऊलीचे आम्हा जगात नाही. आईचं प्रेम उरलं नाही, मग काय दुर्भाग्य या विना का आम्हास नाही आई. आई राहिली नाही, जिच्या छायेमध्ये आजपर्यंत काही पाहायची गरज नव्हती, आज तीच राहिली नाही. मग काय महर्षी, मी उत्तरेच्या दिशेने घराच्या बाहेर पडलो. बस रस्त्याने चालत होतो. अनेक देश लागले, नगरं लागले, गावं लागले, अनेक वस्त्या लागल्या, खेड्या, नद्या, पर्वत रांगा, वन, उपवन हे सगळे ओलांडून मी पुढे जात होतो. एका भयावह जंगलामध्ये शिरलो. चालून माझं शरीर, अवयव थकून गेले. मला खूप तहान लागली, भूक लागली. क्षणभर मनात आईची आठवण यायची, डोळ्यातनं पाणी यायचं. समोर नदी पाहिली, त्या कुंडात स्नान केलं, आचमन केलं. त्यामुळे माझा थकवा नाहीसा झाला. आणि त्या क्षणी मी ठरवलं, जे संतांनी सांगितलं होतं की आता फक्त भगवंताचं ध्यान करायचं. त्या निर्मनुष्य अरण्यामध्ये एका पिंपळाच्या झाडाखाली मी आसन घालून बसलो. त्या महात्म्यांच्याकडून मी जसं ऐकलं होतं त्याप्रमाणे हृदयस्थ परमात्म्याच्या स्वरूपाचं मनोमन ध्यान करू लागलो. भगवंताचं भावपूर्ण चरणकमलांचं ध्यान करत असताना भगवंताच्या प्राप्तीसाठी उत्कट अश्रू माझ्या डोळ्यातून वाहू लागले. हृदयात हळूहळू भगवंत प्रगट व्हायला लागले. महर्षी, असा काळ पुढे चालला. एक दिवस आकाशवाणी झाली, काय तू या जन्मात माझं दर्शन करू शकणार नाही. ज्यांच्या वासना पूर्णतः नाहीशा होत नाहीत, त्या अपरिपक्व योगी लोकांना माझं दर्शन अत्यंत दुर्लभ आहे. हे निष्पाप बालका, तुझ्या हृदयात मला प्राप्त करण्याची जिज्ञासा जागृत करण्यासाठी म्हणून मी तुला एक माझ्या रूपाची झलक दाखवली. पण अजूनही तुला तप करावं लागेल. संतांच्या अल्पशा सेवेमुळे तुझी चित्तवृत्ती माझ्यामध्ये स्थिर झाली. आता तू जोपर्यंत या मलिन शरीराला सोडून देत नाही तोपर्यंत माझं दर्शन तुला होणे नाही. ते झाल्यानंतर कालांतराने हळूहळू मी अन्नपाण्याचा त्याग केला. माझी प्रारब्ध कर्म संपल्यानंतर मला शुद्ध भगवत पार्षद शरीर प्राप्त होण्याची वेळ आली. तेव्हा पंचभूतांनी बनलेलं हे शरीर पडलं. 1000 चतुर्युग संपल्यानंतर जेव्हा ब्रह्मदेव जागे झाले, त्यांनी सृष्टीची निर्मिती करण्याची इच्छा केली. तेव्हा त्यांच्या इंद्रियातून मरीचादी ऋषी आणि मी प्रगट झालो. तेव्हापासून भगवंताच्या कृपेने मी वैकुंठादी तिन्ही लोकांमध्ये निर्धास्तपणे भ्रमण करायला लागलो. अखंड भगवंताच्या कृपेने भगवंताचं नामस्मरण करत करत भगवंतानी ते नामस्मरण करण्यासाठी मला स्वर ब्रह्मविभूषित वीणा दिला. ह्या ब्रह्मवीण्यावरती अखंड भगवंताचं नामस्मरण करत राहणं हेच माझ्या जीवनाचं अविभाज्य कर्म झालं. आणि मग काय, अखंड भगवंताच्या नामामध्ये माझी चित्तवृत्ती मी
रममान केली. मुने, त्याच आशीर्वादाने, त्या भगवंताच्या कृपेने आज ही माझी अवस्था आहे, जी संतांच्या कृपेने मला प्राप्त झाली. भगवंताच्या नामाने आणि भगवंताच्या चरणाशी स्थिर वृत्ती ठेवल्यामुळे ही संधी मला मिळाली. मुने, आपणही तेच भगवंताचं नामस्मरण, भगवंताच्या लीला, भगवंताचं गुणगान करावं अशी माझी इच्छा आहे. आणि मग महर्षींनी ते भगवंताचं गुणगान करायला सुरुवात केली. कशा कशा प्रकारे भगवंताच्या अलौकिक दिव्य लीला वर्णन केल्या उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. मंडळी, देवर्षी नारदांच्या या दिव्य चरित्रातनं एक गोष्ट मात्र शिकायला मिळते की आपलं प्रत्येक कर्म कृष्णार्पणमस्तु, भगवंताला अर्पण करूया आणि भगवंताची कृपा प्राप्त करून घेऊया. जय जय रघुवीर समर्थ.